जे आता खराब प्रकरण जे गाजत आहे त्याच्यामध्ये तुम्ही सांगा, त्याच्यामध्ये आपली किती चूक आणि त्या खराबची किती चूक. विचार केलं तर त्याने त्याचा धंदा पोटासाठी त्याने त्याचा धंदा मांडला आणि पोटापासून तो जरा आणि वरच वर 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 चालला समजा. ती त्याची चूक झाली. पण आपल्याला पण समजायला पाहिजे ना आपण करतोय काय 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 नाही. जर असं जर कोणाचं भोंदू बाबाचं ऐकून जर तुम्ही विचार करा, जर प्रगती होत असली कुठं पैशामध्ये पोरं होत असली तर काही पण झालं असतं ना. असं काही नसतं. ते एक विद्या असती. आपण जसे शिक्षण घेतो तो कोणतं तरी 4 पैसे कमवण्यासाठी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आपण, कोणता ट्रेड त्याच्यामध्ये निवडतो तो, मग त्याला ते कसं आपल्याला शिकवतं त्या गोष्टीचं शिकवतं. तसंच आहे ना ते पण आहे. जो खरा जो सांगायचा मागं जे आपल्या आयुष्यामध्ये झालं कुठं काय झालं तर त्याला जे समजायचं ते एक त्यांना शिक्षण दिलेलं असतं. म्हणजे त्यांनी शिक्षण घेतलेलं असतं. मग त्याच्यानं ते घेतल्याच्या नंतर पण ते चांगलं नाही समजा, ते वाईटच मार्गाचं ते शिक्षण आहे, चांगल्या मार्गाचं नाही. मग ते काय समजतं त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे जे पाठीमागं झालंय ते सगळं ए टू झेड त्यांना समजतं. म्हणजे असं होतं. आणि जर भविष्य जर सांगायचं म्हणलं, समजा आता एखादं मरायचंच आहे, आज चांगलं आहे उद्या मरायचंय, तर त्याला तेवढं का कळत नाही. मग असे भविष्य कळत नाही त्याला, फक्त मागचं जे झालंय ते समजतं. आणि मग आपण विश्वास काय आहे, आपल्या आयुष्यामध्ये जे झालंय ते आपण आहे ना विश्वास ठेवतो तर त्याच्यावर, की हा बाबा ह्याला सगळं कळतंय. मग आपल्या आयुष्यात पण जे वाईट समजा थोडंसं आहे, कोणते प्रॉब्लेम येतं ते सॉल्व्ह होते ना. समजा याच्याकडे गेलं तर सॉल्व्ह होते ना. पण तसं काही नाही, कुणी पैसे घेऊन जर आपल्याला तुमचं चांगलं होत असेल असं जर सांगत असेल तर बिलकुल असं होत नाही. मग त्याला जर एवढं कळत असतं तर त्याने आपल्याकडून पैसे घेतलेच कशाला असते. दुसऱ्याचं कल्याण जर त्याला करता आलं असतं तर त्याने स्वतःच का कल्याण केलं नसतं. माणसाला एवढं पण समज नाही. त्याच्यामध्ये आपला पण तेवढा दोष आहे. जर आपण अशा वाईट गोष्टींना बळी पडण्यापेक्षा जर परमार्थ जर केला तर आहे ना, जे वाईट गोष्टी ज्या आपल्या आयुष्यात जन्माला येताना ज्या लिहिल्या गेल्या येतं त्या पण आहेत ना, ज्या वाईट जास्तच घडायच्यात तर त्या कमी घडतात. म्हणजे समजा माझं समजा नशिबात आहे माझा हात पायच किंवा हात तुटूनच जाणार आहे, तर मग ते तेवढं जर मी चांगलं कर्म केलं तर ते होत नाही. तर ते काय आहे, समजा अख्खा हातच तुटून जाणार आहे तर फक्त एवढं बोट तुटून जाईल, कुठं काहीतरी होईल. म्हणजे एवढं एवढं परमार्थामध्ये एवढी शक्ती आहे की त्याच्यामध्ये कोणाचं असं कधीच झालं नाही की परमार्थामध्ये चांगला कर्म करतोय, नामस्मरण करतोय, लोकांना मदत करतोय, कुणी असू द्या, म्हणजे कोणतं पण चांगलं कार्य असू द्या त्याच्यामध्ये कुणाला वाईट त्याच्यासोबत घडलंय असं कधीच होणार नाही. आणि समजा जर तुम्हाला बरं परमार्थामध्ये आहे ना, परमार्थामध्ये मला तर असं वाटतं ना, म्हणजे समजा आपल्या मनामध्ये जरी किती वाईट विचार आले नाही तर कुणी समजा आपल्याला आहे ना पुढून समजा वाईट जर आपल्या विषयी विचार करते, आपल्यासोबत वाईट कुणी करणारे जर असं होत असेल आपल्यासोबत, समजा मन म्हणत असेल आपलं किंवा नेमकं दुसरे आपल्याविषयी वाईट विचार करत असेल तर, आणि जर त्याच्यामध्ये आपल्याला परमार्थाची जर जोड असेल तर नामस्मरण परमार्थामध्ये पण नामस्मरण महत्वाचं आहे. नामस्मरणाची जर जोड असेल तर बिलकुल असं होत नाहीये की ना, म्हणजे त्या गोष्टीला आपल्याला देव बळी पडून देत नाही. आणि स्वतःचा अनुभव आहे, माझ्या पणजीने पण सांगितलं, पणजीचा पण अनुभव सांगते. पणजी माझी 100 वर्षाची झाली आहे, तिने पण सांगितलं म्हणे की परमार्थामध्ये पणजीचे भाऊ हे थोडे परमार्थिक आहेत. परमार्थिक म्हणजे थोडे नाही, जास्त ओव्हरच आहेत. मग त्यांनी सांगितलं की ज्या घटना घडायच्यात त्या घटना आहेत ना, म्हणजे देव घडून देत नाही आपल्याला ना, ती बुद्धी डोक्यामधून तेवढ्या वेळेस काढून टाकतो. समजा होणार असली आपल्या कोणती वाईट गोष्ट तरी तिथून थोडंसं बाजूला सरकवतो. म्हणजे एवढं आहे असं परमार्थामध्ये. परमार्थाचा कुणी नाद करू नाही आणि वाईट शक्तीकडे कुणी जाऊ नये. म्हणजे असं परमार्थामध्ये जे गेल्यावर त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. एवढं खरं आहे की परमार्थामध्ये एवढं होतं, समजा आपलं वाईट कर्म असतं आणि चांगलं कर्म असतं. म्हणजे पाप पुण्य आपण कसं म्हणतो तर पाप पुण्य. आता समजा इकडं पाप आहे आणि इकडं पुण्य आहे. समजा आपण पुण्य केलं बरं का, पुण्य केलं समजा आपण, तर मग पुण्य कोणतं, पुण्याच्या बाजूलाच येणार ना. असं मग पुण्याच्या बाजूला आल्याच्या नंतर काय होणार आहे तर पाप बाहेर पडणार आहे. मग सध्याला मला काय येणार, दुःखच येणार ना. पाप बाहेर पडलं म्हणजे दुःखच येणार आणि मी सध्याला पाप करते. मग पाप कोणाच्या, पापाच्या ह्याच्यात जाणार, पापाच्या ह्या लाईननी जाणार पाप.
तर मग बाहेर काय पडणार? पुण्य पडणार. मग असं होतं का नाही कधी, जे बाबा की ना वाईट कर्म करतंय आणि त्याला तरी एवढं सुख का? तर मग ते असं असतं की स्टार्टिंगला आपण जी गोष्ट करतो तो त्याच्या उलट भेटतं. समजा वाईट कर्म केलं तर चांगलं फळ भेटतं आणि चांगलं कर्म केलं तर वाईट फळ भेटतं. म्हणजे आपल्या जे पुण्य कर्म पाप कर्म जे शरीरास ना घडताना जे आपल्यासोबत लिहून म्हणजे आलेली असती, मग त्याच्या उलट असं होतं. दिवसात तुम्ही समजा जर श्रीमंत व्हायला, कुठं मुलं व्हायला, कुठं नाही तर दुसऱ्याचं वाटोळं व्हावं म्हणून जर तुम्ही जर काही करत असाल ना, तर त्याच्यामध्ये तुमचा लॉस होतो म्हणजे होतोच. मी केलं दुसऱ्याचं वाटोळं करायला, म्हणजे समजा दुसऱ्याचं कोणाचं तरी एखाद्याचं घराचं असं असं होऊ दे आणि माझ्या घराचं चांगलं होऊ दे, तेवढ्यापुरतं त्याचं समजा वाईट मार्गाला गेले ना तेवढ्यापुरतं होईल. पण ठीक आहे, समजा होईल, पण ते समजा वाईट जसं देव आहे तसं वाईट गोष्टी पण आहेत. म्हणजे समजा हे भूत वगैरे कुठं करणी वगैरे हे आहे, तेवढ्यापुरतं थोडंफार होऊ बी शकतं समजा. आणि जर पुढला समजा पारमार्थिक जर असलं तर त्याच्यावर प्रभाव पडत नाही. वाईटावरच वाईट प्रभाव पडतो, चांगल्यावर वाईट प्रभाव पडत नाही. हा, एवढं पण खरंय. पण त्याचं उलट काय होतं माहिती का, माझ्या आयुष्यामध्ये आहे ना, त्याचं मी वाईट केलं दुसऱ्याला, त्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये एवढं दुःख येतं नंतर की ना, म्हणजे रडायला जागा राहत नाही का उभं राहायला जागा राहत नाही, कोणाला सांगता येत नाही, कोणाला काय होत नाही. त्याच्यासाठी ना थोडंसं खरात वगैरे हे असू द्या, कुणी पण असू द्या, असल्या भानगडीमध्ये ना थोड्या दिवसामध्ये श्रीमंत व्हायचं, कुठं काय व्हायचं, सुख भेटायचं, असल्या नादाला कधी लागू नाही. आणि बरं ते खराचं तर तो विषय तर तो समजा लय गाजलेला आहे. आपल्याला पण सगळ्यांना अनुभव असेल. गावाकडे येतो, या शहर ठिकाणी समजा शहर ठिकाणी एवढं माहीत नाही, पण गावाकडं तर येतो का नाही तो माणसाशी मागायला ते येते तर, हा बाई तुला एवढं लेकरं येतं, कुठं काय आहे, तुझ्या लेकराचं हे, कुठं तुझ्या लेकराचं ते, असं झालं तसं झालं. मग आपल्याला विश्वास बसतो का नाही. आणि स्पेशली तुम्हाला सांगते, ह्याला बळी कोण पडतं माहिती आहे का? जास्त आम्हीच पडतो. म्हणजे बाया माणसं जास्त बळी पडतात. आणि पुरुष मंडळी असेल 20%, 100पैकी 20%, 10, 15, 20% असं असेल. आणि बाया म्हणजे काय म्हणतात ना, 90% बी असतात. 90% म्हणलं तरी बाया आहेत ना, त्याच्यामुळे असत्या ना. मी जर चांगलं कर्म करते ना, तुम्हाला सांगते, मी जेवढं चांगलं कर्म केले ना, मला तुम्हाला सांगते ना, त्याचं व्याज असतं ना, व्याज असं कट देवाने दिले. खोटं नाही, अनुभवाचं सांगते, व्याज असं कट दिले. मग तुम्ही सांगा, वाईट कर्म जर केले तर त्याचं पण आपल्याला व्याज का नाही भेटणार? तुम्ही सांगा. पाहिली बरं, गहू जर पेरली शेतामध्ये तर त्याचं फळ किती भेटतं, म्हणजे समजा किती आपल्याला किती धान्य होतं त्याचं. तर मग प्रत्येक गोष्टीला व्याज असतं. चांगल्या कर्माला वाईट व्याज असतं आणि वाईट कर्माला पण व्याज असतं. तर मग थोडंसं हिशोबात राहायचं. जे आहे ते देव, फक्त देव हा श्रीकृष्ण, विठ्ठल असू द्या, तुमचं कोणताही महादेव असू द्या, हेच खरे देव आहेत. हे भुंदू बाबा तुझ्या आयुष्यात काय घडलंय कुठं नाही, हे अजिबात विश्वास ठेवायचा नाही, अजिबात काय नाही. आणि खास करून बायांनी असं बिलकुल नाही, माझं चांगलं व्हावा, कुठं काय माझा नवरा ताब्यात राहावा, कुठं काय व्हावा, अजिबात नाही. तो जसा आहे ना तसाच राहू द्या, काही नाही. त्याला सोडून पोटाला भेटतंय ना, आपल्या विचार केलं तर पोटाला भेटतंय, खायला भेटतंय, कुठं काय करतंय. पण एखाद्याचा स्वभाव असते. माझं पर्सनली एक्सपिरियन्स सांगते, माझं आणि माझ्या नवऱ्याचे विचार 36चा आकडा एक पण जुळत नाही, तरी आम्ही सोबत राहत ना. विचार केलं तर हा विचार एकदम जुळत नाहीत, तरी विचार सोबत राहत होतं, ते करत होतं. म्हणजे असं काही नाही. तर माझ्या सासूचा असू द्या, त्यांचे विचार जुळत नाही. माझ्या माहेरचा असू द्या, त्यांचा पण नवरा बायकोचं विचार जुळत नाही. तर कवचित असं होतंय की ना, बायको नवऱ्याचं ऐकते आणि नवरा बायकोचं ऐकतो, त्यांचंच थोडंसं विचार जुळत येतं, दोघांचं सेम असलं तर. नाहीतर आपण एका आईचे, तो एका आईचा असतो. सख्खे बहीण भावंड असले, एका पोटात जुळे राहिले तरी नवरा बाई तरी त्या पोरांचे विचार वेगळे असते. तर मग आपलं कसं काय तसं होईल? लेकराचे नाईचे गुण वेगळे, आणि मग कसं काय होईल? तुम्ही अशी अपेक्षा कसा करतात? थोडंसं विचार करायचा आणि परमार्थाच्या मागं लागा. विचार केलं तर परमार्थाच्या मागं लागा. थोडासा कष्ट असतं बरं का, कष्ट भेटतं म्हणजे भेटतं. पण जर चांगलं केलं ना, तुम्हाला सांगते, स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते, रुपयाचं केलं ना, तुम्हाला तिथे 100 रुपये भेटते. तर चांगल्या मार्गात, म्हणजे आता नाही की आत्ता जर मी रुपया खर्च केला ना, मला तो 2 वर्षांनी भेटन, 10 वर्षांनी भेटन, पण भेटणार म्हणजे भेटणारच. लगेची लगी नाही भेटणार.
पण त्याला 10 वर्ष बी लागू शकते तर. आणि जर माझं जास्तच पहिल्यापासूनच समजा कर्मच जर चांगले मागून आलेच असले तर रुपया काय म्हणतात ना, वर्षात भेटन, 2-3 वर्षात भेटन, 8 महिन्यात भेटन, 7 महिन्यात भेटन, वर्षात भेटन, 2-3 महिन्यात पण भेटन, असं असतं. म्हणजे थोडंसं पण विचार केला पाहिजे माणसाने, कसं राहायचं, कसं नाही, कसं कोणाला बोलायचं, कोणाचं मन दुखवतंय का, कुठं काय आहे का, कोणाला त्रास होतोय, आपल्या स्वार्थासाठी कोणाला त्रास होतोय, ह्या जर गोष्टींचा विचार केला ना, आयुष्य एवढं सुंदर आहे, एवढं सुंदर आहे.